धुळे शहरात ड्रग्ज माफियांविरोधात पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत तब्बल 1,42,00,000 रुपयांचा गांजा जप्त केला आहे। सोमवारी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने पवननगर परिसरात छापा टाकला। या छाप्यात 24 वर्षीय संशयित विश्वजित चौगुले याच्या घरातून तब्बल 440 किलो गांजा जप्त करण्यात आला। यानंतर आरोपीची सखोल चौकशी केली असता मोहाडी परिसरातील त्याच्या आजीच्या घरातून आणखीन 129 किलो गांजा पोलिसांच्या हाती लागला। 2 ठिकाणी केलेल्या या कारवाईत एकूण 1,42,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे। धुळे पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे ड्रग्ज माफियांमध्ये खळबळ उडाली आहे। आता या रॅकेट मागील मुख्य सूत्रधार कोण आणि या अंमली पदार्थांचे जाळे किती मोठे आहे याचा तपास पोलीस करत आहेत। 22 मार्च रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका व्यक्तीच्या घरामध्ये प्रतिबंधित आणि बेकायदेशीर अशा गांजाची साठवणूक केलेली आहे, बेकायदेशीर विक्रीच्या उद्देशाने। त्याप्रमाणे सदर माहिती माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांतजी धिवरे सरांच्या समक्ष आम्ही ती सादर केली। सरांनी त्याचा पूर्ण आढावा घेऊन आम्हाला पूर्ण LCB टीमला त्या ठिकाणी आदेशित केले, मार्गदर्शन केले। त्याप्रमाणे आम्ही 3 पथक तयार करून सांगितलेल्या ठिकाणावर आम्ही छापा कारवाई केली। छापा कारवाईमध्ये आम्हाला एकूण 2 ठिकाणी छापा कारवाई झालेली आहे। दोन्ही ठिकाणी मिळून एकत्र आम्हाला 570.61 किलो हा गांजा बॉक्सच्या स्वरूपामध्ये मिळून आलेला आहे। त्याची आजच्या बाजारभावाप्रमाणे किंमत ही 1,42,65,000 इतकी असून यामध्ये आरोपीला सुद्धा आम्ही तात्काळ ताब्यात घेऊन अटक केलेली आहे। आरोपीकडनं त्याने हा मुद्देमाल कुठून विकत आणलेला होता व तो इथून पुढे कुठे विक्री करणार होता, तसेच त्याच्या या संपूर्ण गुन्ह्यामध्ये त्याचे इतर कोण साथीदार आहेत याचा तपास आम्ही करीत आहोत। त्याचप्रमाणे आज रोजी आम्ही त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर करून पुढील कस्टडी घेत आहोत।